ऑपरेशन सिंधूरला 1 वर्ष होत आहे. मात्र भारताने जी काही मोहीम राबवली त्याच्यानंतर देश कायमचा बदलला कसा, एक अप्रोच भारताचा एक देश म्हणून कसा कायमचा बदलला आणि ते बदल काय दिसतात? आज 1 वर्ष झालं ऑपरेशन सिंदूर सुरू होऊन आणि 72 तासामध्ये ते ऑपरेशन सिंदूर आपण पॉजवर टाकलं. आपण जर का थोडं इतिहासाकडे गेलो तर सिंदूर का झालं? सिंदूर झालं कारण पहलगाम झालं 22 एप्रिलला आणि जवळजवळ 26 पर्यटक तिथे मारले गेले आणि सगळेचे सगळे इनोसेंट होते. त्याच्यानंतर जी कारवाई झाली ती भारताने ऑपरेशन सिंदूर केलं आणि 72 तासामध्ये पाकिस्तानला आपल्या घुटण्यावर आणलं. आपण पाहिलं होतं की जे स्ट्राईक्स केले होते आपण 6 आणि 7 मेच्या रात्री साधारण 1:21 ते 1:58 जवळजवळ 9 टेररिस्ट कॅम्प्सचे हेडक्वार्टर्स किंवा कॅम्प्स ह्यांना आपण हिट केलं होतं आणि खूप प्रमाणे त्यांना डिस्ट्रॉय केलं होतं. आपण आज बोलतो आहे की ऑपरेशन सिंदूरच्या 1 वर्षामध्ये काय काय फरक पडला आहे. खूप मोठा फरक पडला आहे. एक तर ऑपरेशन सिंदूर अजूनही पॉज बटनवरती आहे आणि असं म्हटलं गेलं आहे की आता भारताने लाल रेखा ओढली आहे, ज्याला रेड लाईन्स म्हणतात, की कुठलीही टेररिस्ट ॲक्शन झाली तर भारत विल टेक इट ॲज अन ॲक्ट ऑफ वॉर. आणि जेव्हा ॲक्ट ऑफ वॉर होईल तेव्हा आपल्याला पूर्ण मुभा आहे की आपल्याला ज्या प्रकारे त्याची प्रतिक्रिया द्यायची आहे ती आपल्याला देता येईल. ह्या वॉरफेअरमध्ये आपण पाहिलं की सगळंच लढाई कशी करायची हे पूर्णपणे बदलून गेलं. पूर्वी होती गुत्तमगुत्ताची लढाई होती, लँड आणि टेरिटरी कॅप्चर करायची लढाई होती, फिजिकल असॉल्ट करायची लढाई होती. हे कम्प्लिटली चेंज झालं. आजच्या तारखेला जे चेंजेस मेनली झाले ते 3 आहेत. एक आहे हायली टेक्नॉलॉजिकल वॉरफेअर झालं आहे. नंबर 2 आहे मल्टी डायमेन्शनल डोमेन्स सुरू झाले आहेत आणि तिसरं आहे नॉन कॉन्टॅक्ट बॅटल आहे. आपण जर का थोडं ह्याच्याबद्दल बोललो एक एक करून शॉर्टमध्ये बोलू. पहिलं होतं हायली टेक्नॉलॉजिकल वॉरफेअर. म्हणजे टेक्नॉलॉजीचा इतका मोठा प्रयोग बहुतेक कोणीतरी आज पहिल्यांदा पाहिला असेल जो भारताने पाकिस्तानविरुद्ध केला होता. त्याच्यामध्ये ड्रोन्स, मिसाईल्स, नागास्त्र, प्रक्षेपणास्त्र, ब्रह्मोस आणि असे अनेक प्रकारचे अस्त्रशस्त्र वापरून पाकिस्तानला पूर्ण नचक्की केली होती. आता आपण पाहतोय की ह्याच्यावरती खूप डेव्हलपमेंट झालेली आहे आणि आता एक मी गोष्ट बोलू शकतो ओपनली की प्रत्येक सेक्शन लेवलला आता आपल्याकडे ड्रोन्स आहेत. आपल्याकडे ड्रोन वॉरफेअर हे खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि असंही म्हटलं जातं की आर्टिलरीमध्ये गन्सच्या ऐवजी ड्रोनचा वापर जास्ती होईल, जे दूरपर्यंत मारा करून आपला जो शत्रू आहे त्याला संपवण्यात येईल. नंबर 2 आहे मल्टी डोमेन ऑपरेशन, MDO म्हणतात. त्याच्यामध्ये जवळजवळ 7 डिफरंट डोमेन्स आहेत. त्याच्यामध्ये लँड, एअर, सी, सायबर, स्पेस, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि कॉग्निटिव्ह असे 7 वेगवेगळे प्रकारचे डोमेन्स आहेत. त्या 7 मिळून आपण आता लढाई करायची आहे. पूर्वी होतं की आर्मी लढाई करते आहे, एअरफोर्स सपोर्ट करते आहे आणि नेव्ही पाहते आहे. आता असं होणार नाही. आता कम्प्लीट मल्टी डोमेनवरती लढाई होईल आणि सगळे याच्यामध्ये हिस्सा घेतील आणि आपल्या आपल्या परीने त्याला सपोर्ट करतील. नंबर 3 आहे नॉन कॉन्टॅक्ट बॅटल. आता प्रिसिशन बॅटल आहे, जिथे आपण म्हणतो सर्जिकल स्ट्राईक करतो, ॲक्युरेट पेन पॉईंट एनमी टार्गेट्सला आपण डिस्ट्रॉय करतो. फिजिकल मुवमेंट्स होत नाहीत. आपण पाहतोय की ह्या ज्या घडामोडी आहेत त्या खूप मोठ्या आहेत. आणि नेक्स्ट इम्पॉर्टंट जे आहे ते आत्मनिर्भर भारत. आत्मनिर्भर भारत असल्यामुळे आपल्याला ज्या काही आपल्याला अस्त्रशस्त्र पाहिजेत, मी आज फक्त आर्म फोर्सेसबद्दल बोलीन, बाकी देशामध्ये पण खूप बदल झाले आहेत, ते आपण नंतर कधी बोलू शकतो. आत्मनिर्भर भारतमध्ये आपण पाहतो की आपल्याला लागणारे जितके शस्त्र आहेत आपण स्वतः बनवायचे आहेत. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की D4 अँटी ड्रोन सिस्टम, D4चा पूर्ण फुल फॉर्म असतो ड्रोन डिटेक्ट, डेटर आणि डिस्ट्रॉय. जितके ड्रोन्स असतात आपण असंही पाहिलं आहे की जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं होतं तेव्हा पाकिस्तानने एकेका वेळेला 100च्या वरती ड्रोन्स इन अ स्वॉर्म पाठवले होते. तुर्कीने त्यांचे आपले ड्रोन्स पाठवले होते आणि तुर्की नावाजलेला असा देश आहे ज्यांच्याकडे ड्रोन टेक्नॉलॉजी खूप हाय आहे. असद संगोर नावाचा ड्रोन होता जो कामाकाजी ड्रोन आहे, पण भारताने सगळेचे सगळे हाणून पाडले होते आणि आपण तेव्हा पाहिलं होतं की S-400
जे आपल्याकडे अँटी एअर डिफेन्स सिस्टम होती रशियाकडनं घेतली होती ती खूप इफेक्टिव्ह होती आणि आता आपण टोटल 5 S-400चं कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे. मी हे ओपनली सांगू शकतो कारण हे ओपन डोमेनमध्ये आहे. 4था येत आहे आणि 5वा नोव्हेंबरमध्ये आपल्याला मिळणार आहे. त्याच्यामुळे भारत आता कुठे पोचला आहे आणि पूर्ण जगाने भारताला मानलं आहे की भारत एक नॉर्मल देश नाही आहे. भारत जे करू शकतो ते करू शकतो. सर्वात मोठी गोष्ट जे भारत शिकला आहे ते आहे कॅलिब्रेटेड फोर्स आणि एस्केलेशन मॅट्रिक्स. आपण पाहतोय की रशियामध्ये 4 वर्षापासून लढाई सुरू आहे. इस्रायल आणि हमासने जवळजवळ 2 वर्ष लढाई केली आहे. आता आपण पाहतो US, इराण, इस्रायल 60 दिवसाच्या वर झाले अजून लढाई चालू आहे. भारताने 72 तासात युद्ध संपवलं होतं कारण भारताला आपलं एंड स्टेट माहिती होतं. भारताने आपलं एस्केलेशन मॅट्रिक्स तयार केलं होतं की मला कुठपर्यंत जायचं आहे. आपले एम्स आणि आपले ध्येय क्लिअर असेल तर कुठलाही देश आपली ऑपरेशन्स किंवा आपली लढाई पूर्ण शक्तीमुळे करू शकतो. भारत कसा बदलला, अप्रोच कसं बदलला, शक्ती कशी वाढली आपण सांगितलं. माझा एक प्रश्न की देश म्हणून मनोधैर्य आणि हिंमत सुद्धा या संपूर्ण ऑपरेशनने वाढवली का, एक देश म्हणून, कलेक्टिव्ह देश म्हणून? अगदी बरोबर आहे. आपण पाहतो भारतामध्ये 2 गोष्टी खूप प्रिय आहेत सगळ्या पूर्ण जनतेला. एक आहे देशप्रेम आणि दुसरा आहे क्रिकेट. आपण पाहतोय की भारताच्या नागरिकांनी नेहमी आपल्या सैन्याचा पूर्णपणे पाठिंबा दिला आहे आणि दरवेळा आपण पाहतो की कुठलीही लढाई असो भारताचं सैन्य ते जिंकतं. कारण मी नेहमी म्हणतो लढाईमध्ये सिल्वर मेडल तर काही फायदा नाही आहे, नेहमी गोल्ड आलंच पाहिजे. आणि ऑपरेशन सिंदूर नंतर भारताच्या देशाने पाहिलं आहे, पूर्ण देशाने आपल्याकडे पाहिलं आहे आणि सांगितलं आहे की भारताची ताकद किती आहे. एक पूर्ण राष्ट्र घुटण्यावरती येतो 72 तासामध्ये आणि भीक मागतो की सीज फायर करा. त्यामुळे देशाची जी प्रचिती आहे, देशाचे जे नाव आहे ते खूप उंचावर गेलं आहे. भारत ऑलरेडी नंबर 4 वरती आहे ॲज मिलिटरी स्ट्रेंथ इन द वर्ल्ड. पहिले 3 आहेत US, चायना, रशिया आणि 4थ्या नंबरवरती भारत आहे. जर का भारत ह्या पोझिशनला पोचला आहे, भारत इकॉनॉमिकली स्ट्रॉंग आहे आणि लवकरात लवकर आपण पाहू की 4थ्यावरून 3ऱ्या नंबरवरती इकॉनॉमिक स्ट्रेंथ येईल. भारताने पाहिलं आहे की कशा प्रकारे त्याची ग्रोथ होते आहे. आत्ताच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने म्हटलं आहे की भारताची ग्रोथ जी आधी त्यांनी सांगितलं होतं की 6.8% वाढेल, ती आता अखाती युद्धामुळे जवळजवळ खाली आली आहे. तरी 6.3 ते 6% पर्यंत भारताची वाढ होणार आहे. पूर्ण जगामध्ये रिसेशन आहे पण भारत वाढत आहे. भारत का वाढत आहे? कारण भारताचे लोक बदलले आहेत. आता भारतची ही सिस्टम ही न्यू नॉर्मल आहे. त्याच्यामुळे प्रगतीला खूप मोठा कॅटलिस्ट होणार आहे आणि भारत पुढे प्रगती खूप करणार आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.